नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सी टी ई टी एक्झाम 2026 अगदी जवळ आलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही सी टी ई टी परीक्षेसाठी मराठी हा विषय निवडला असेल, तर अध्यापन शास्त्रामध्ये वारंवार येणारे क्वेश्चन मी इथे घेत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे क्वेश्चन वारंवार विचारले जाते एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहे मित्रांनो. तर ते बघूया आपण. क्वेश्चन क्रमांक पहिला आपल्याला काय सांगितलेलं आहे मित्रांनो, की भाषण कौशल्य वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते मित्रांनो. ऑप्शन पहिला आहे की एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण करणे. त्यानंतर आहे शिक्षक विद्यार्थ्यांना सहजतूक श्रुतलेखन करून देणे. नाही मित्रांनो, लेखन आपल्याला भाषा कौशल्य वाढवायचं, लेखनात याचा काही संबंध येत नाही मित्रांनो. तिसरं आहे की विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असता मुद्द्यावर गोष्टी तयार करणे. नाही मित्रांनो, आपल्याला इथे भाषण कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला एका पर्टिक्युलर विषयावर बोलावं लागेल. भाषण गोष्टी नाही सांगता येणार आपल्याला याच्यात. विद्यार्थी उत्तमपैकी प्रकल्पाचा अहवाल तयार करतो. नाही मित्रांनो, आपल्याला इथं अहवाल तयार करायचं नाही, इथं आपल्याला सादरीकरण करायचं आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो बघा, आपला प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर येणार हा एकच येणार मित्रांनो, की विद्यार्थी एखाद्या विषयावर छोटं औपचारिक सादरीकरण करतात. हे ॲन्सर बरोबर आहे मित्रांनो. कारण की सादरीकरण करणे म्हणजेच भाषण देणे मित्रांनो. आणि भाषण कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला त्यांना सादरीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना. कारण की त्यामुळे काय होते, विद्यार्थ्यांचे जे विचार करण्याची किंवा आपले विचार मांडण्याची जी पद्धत किंवा त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे किंवा प्रभावीपणे संवाद कसा साधता येईल याची संधी त्यांना मिळते मित्रांनो. तर ह्यामध्ये भाषा कौशल्य काय करू शकतं मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांचा वाढवू शकतो. कशामुळे मित्रांनो, तर ते सादरीकरणामुळे आपण ते करू शकतो. ॲन्सर आहे 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे मित्रांनो, की बघा मित्रांनो, वाचन कौशल्याची चाचणी करताना भाषा शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायला पाहिजे. जर उतारासह वाचन करणे, विरामचिन्हाचा वापर करणे, योग्य उपचारासह वाचन करणे आणि समजून वाचन करणे मित्रांनो. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे मित्रांनो. पण जर आपल्याला वाचन कौशल्य वाढवायचं असेल मित्रांनो, तर आपलं जे वाचन आहे ते त्यातील उतार-चढाव योग्य असणे हे गरजेचे आहे. त्यानंतर मित्रांनो, विरामचिन्ह पण आपल्याला प्रॉपर देता आलं. हे लिखाण कामाचे जे आहे मित्रांनो, यामध्ये येते की विरामचिन्ह कुठे द्यायला पाहिजे आणि योग्य उच्चारासह वाचन करणे हा पण एक मुद्दा बरोबर आहे मित्रांनो. पण पॉईंट असा आहे की वाचन कौशल्य जर आपल्याला वाढवायचं असेल, तर आपल्याला तो पॉईंट मित्रांनो समजून घेणे गरजेचे असते. बरोबर आहे मित्रांनो. केवळ उच्चार किंवा विरामचिन्ह किंवा जास्त भाषेवर भर म्हणजे उतार-चढावावर भर न देता तो आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. हे जास्तीत जास्त महत्त्वाचं असते मित्रांनो. तर आपल्यासाठी इथे आहे ॲन्सर, वाचन कौशल्याची चाचणी करताना भाषा शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे, की विद्यार्थ्यांना तो पॉईंट काय आहे समजला पाहिजे. म्हणजे समजून वाचणे ह्यावर भर दिला पाहिजे. हा आपला ॲन्सर होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो, उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अभ्यास संपल्यानंतर नंतर मुलांना श्रेणी ग्रेड देणे नाही मित्रांनो. कोणत्याच विद्यार्थ्यांना आपण श्रेणीत डिव्हाइड म्हणजे ग्रेडनुसार हे उपचारात्मक नाही झालं मित्रांनो. मुलांची योग्यता व प्रेरणा वाढवणे हो, हे असू शकते मित्रांनो. आणि वर्गातील मुलांना एकमेकांसोबत बोलण्यास प्रवृत्त करणे किंवा मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणे. नाही मित्रांनो, हा ॲन्सर आपला
नाही आहे मित्रांनो. तर आपला आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्याची कमतरता दूर करण्यासाठी अतिरिक्त आणि विशेष मदत करणे गरजेचे आहे मित्रांनो. तर बघा इथे ॲन्सर येणार मित्रांनो आपला, की जे विद्यार्थी मागे राहून गेलेले आहे या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे, फोकस करावा लागेल मित्रांनो. यालाच आपण उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट असं म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, नोम बघा मित्रांनो, नोम चोस्मीच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. त्यामुळे कोणत्या प्रकार ज्ञानामुळे होते. कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे हा ॲन्सर आहे मित्रांनो. तर बघा, नोम चोस्मिकच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता ही सार्वत्रिक व्याकरण, बरोबर आहे मित्रांनो, या ज्ञानामुळे होत असते. ही एक जन्मजात भाषिक क्षमता आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे मित्रांनो सार्वत्रिक व्याकरण करणे, हा याचं उत्तर आहे मित्रांनो. यामुळे काय होते मित्रांनो, की भाषिक क्षमता विद्यार्थ्यामुळे मध्ये वाढतं आणि यामुळे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना भाषा नैसर्गिकरित्या आपण काय करू शकतो, शिकू शकते. म्हणजे विद्यार्थी आजूबाजूला पाहून दुसऱ्यांचं अनुकरण करून काय करतात मित्रांनो, शिकतात, आत्मसात करतात. त्यालाच आपण सार्वत्रिक व्याकरण असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, संस्कारक्षम मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट निर्देश करते. कशाकडे करते मित्रांनो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो नियमित कालावधीनंतर विद्यार्थी नाही मित्रांनो. सत्राच्या शेवटी केलेले मूल्यमापन नाही. विद्यार्थ्याच्या शिकवताना सर्व कामाची ठेवलेली नोंदी मित्रांनो, यालाच आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो मित्रांनो. कारण की बघा मित्रांनो, विद्यार्थी शिकताना केलेले मूल्यमापन हे मूल्यमापन विद्यार्थ्याची प्रगती किंवा त्याच्यात काय अडचणी येत आहे आणि त्यावर आपण काय उपाय योजना करू शकतो याच्यावर आधारित आहे मित्रांनो फॉर्मेटिव्ह असेसमेंट. प्रश्न क्रमांक 6 आहे, वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती उपयुक्त ठरेल? वाचन म्हणजे अक्षरांची उकल करणे, वाचन म्हणजे मजकुरांचे अचूक उच्चारण करणे, आणि वाचन म्हणजे मजकुराचे आकलन करणे, आणि वाचन म्हणजे अक्षररचना पाठ करणे. तर बघा मित्रांनो, वाचन करण्यासाठी मजकुराचं काय करावं लागेल, आकलन करावं लागेल मित्रांनो. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. नुसतं वाचन करून अक्षर उच्चारून महत्त्व नाही, तर तो मजकूर काय आहे, तो विषय काय आहे, त्याला समजून घेणं, त्याचं आकलन करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे की प्रथम भाषा ग्रहण प्रक्रियेतील पुढील घटकांची योग्य क्रम आहे मित्रांनो. तो योग्य क्रम आहे आपला, पहिला येणार मित्रांनो हुंकार. विद्यार्थी किंवा शिशु बोलणं चालू करते, त्याला आपण हुंकारणे म्हणतो. त्यानंतर तो बडबड करतो मित्रांनो, कोणते पण शब्द उच्चारतो. त्यानंतर बहुसंश्लेषणात्मक अवस्था, म्हणजे 2 शब्द तो बोलायला लागतो, आणि त्यानंतर 2 शब्द अवस्था संदेशात्मक आहे मित्रांनो, आणि त्यानंतर आहे अवस्था संदेशात्मक अवस्था, म्हणजे त्यापासून 2 शब्दापासून तो एक वाक्य, छोटं वाक्य बोलायला लागतो मित्रांनो. तर इथे उत्तर आहे 4, हुंकारणे, बडबड करणे, संश्लेषणात्मक अवस्था, 2 शब्द अवस्था, संदेशात्मक अवस्था. हे असतं प्रथम भाषा ग्रहण, म्हणजे प्रथम बोलणे शिकणे किंवा भाषा चा उच्चार करणे असा होतो मित्रांनो. त्याचा हा क्रम आहे. आणि खाली बघा, मी इथे तुम्हाला त्यांचे
मुलांचे मीनिंग पण दिलेले आहे की स्वर निर्माण करणे, त्याच्यानंतर स्वर आणि व्यंजनचा वापर करणे, जटिल शब्द बोलणे, बरोबर आहे. 2 शब्दाची अवस्था म्हणजे 2 शब्द एकत्रीकरण करणे आणि हे 2 शब्द एकत्र करून एक जटिल शब्दसमूह बनणे असा असतो मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. 4थीच्या वर्गात शिक्षिका पाठातील आलेली कठीण शब्दात भाषा विद्यार्थ्यांना सोपी करून सांगते, तो नेमकी काय करते? तर तो काय करत असतो मित्रांनो? अंगीकारणे, ट्रान्सलेशन करणे, अनुकूलन करणे किंवा संप्रेषण करणे. अंगीकारणे नाही होणार मित्रांनो, ट्रान्सलेशन पण नाही होणार. अनुकूलन करणे म्हणजे अडॅप्टेशन करणे. विद्यार्थी काय करतात मित्रांनो? अडॅप्ट करतात. शिक्षक जो काही शिकवते त्याला काय करतो? ते आत्मसात करतो आणि त्यालाच अनुकूलन असं म्हणतो मित्रांनो. तर याचं उत्तर आहे अनुकूलन करतो. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 9. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे मित्रांनो? तर अचूक शब्दलेखन किंवा व्याकरण, कल्पनेचे सादरीकरण आणि मर्यादित शब्दसंख्या, म्हणी आणि वाक्यप्रचाराचा योग्य उपयोग करणे. तर आता इथे लेखनाचे मूल्यमापन सांगितले आहे मित्रांनो, म्हणजे त्याचे कल्पनेचे सादरीकरण करणे हा याचा आन्सर येणार मित्रांनो. की जेव्हा तो लिखाण करतो तो विचार करून, कल्पना करून काय करतो? लिखाण कोणत्या प्रकारे करू शकतो, स्वतःच्या मनानं तो कसा लिखाण करतो, यालाच आपण कल्पनेचे सादरीकरण असे म्हणतो. हे लेखनाचे मूल्यमापन करताना अगदी महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे वॅगोत्स्कीच्या परातीकरण प्रकल्पानुसार स्कॅफोल्डिंग हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो मित्रांनो. शिक्षकाने भाषा शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी म्हणजे एकमेकाशी चर्चा करणे असा होतो मित्रांनो. तर बघा, विद्यार्थी शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल नाही मित्रांनो. विद्यार्थी परस्पर काम करत असल्यास शिक्षकाला विश्रांती मिळते, चुकीचं आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रिया त्यांना मोठ्या प्रमाणात अध्ययनाची संधी, त्यांचे विचार मांडण्याची संधी देते. जर एकत्रितपणे काम केले मित्रांनो तर अध्ययनाची जी क्षमता आहे ती विद्यार्थ्यामध्ये वाढते. म्हणून आपला आन्सर आहे मित्रांनो 3. विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रिया व त्यांना मोठ्या प्रमाणात अध्ययनाची काय होते मित्रांनो? संधी मिळते. हे याचा आन्सर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 11. विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालील कोणती बाब सर्वात महत्त्वाची प्रगती पाहिजे मित्रांनो आपल्याला? तर आपल्याला मूल्यमापन करावं लागेल. तर बघा, चाचणीमध्ये मिळालेले गुण हा असू शकतो का मित्रांनो? त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी वापरलेले मौखिक व लिखित भाषा, बरोबर आहे मित्रांनो, ओरल अँड द रिटन ज्याला आपण म्हणू शकतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2. विद्यार्थ्यांनी वापरलेले मौखिक आणि लिखित भाषा यामधून दोन्हीमधून काय विद्यार्थ्यांची भाषा शिक्षणातील प्रगती पाहू शकतो आणि महत्त्वाची पण ठरते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ऑफ द 2005 यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला होता 2005 मध्ये अभ्यासक्रमामध्ये? त्याची रूपरेषा आपण पाहू मित्रांनो. तर शालेय ज्ञानाचे चालाबाह्य परिस्थितीची सांगड घालणे नाही, भोकंपट्टी पद्धती नाही मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे हा आन्सर आहे मित्रांनो इथे. की 2005 मध्ये अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक केंद्रित असला पाहिजे. आता पण जर बघितलं मित्रांनो आपला अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक केंद्रितच आहे. ठीक आहे मित्रांनो.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पहिला. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते आहे मित्रांनो? तर वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भाषण, बरोबर आहे. एका पर्टिक्युलर गोष्टीवर काय देणं, भाषण देणे, याला आपण वक्तृत्व असं म्हणतो मित्रांनो. तर असमान विद्यार्थ्यांची भाग घेणे, विद्यार्थ्यांना बोलण्याची काय मित्रांनो संधी देणे, विद्यार्थ्यांना फक्त लक्ष भाषेला बोलण्यास सांगणे, बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला वक्तृत्व म्हणजे आपली बोलण्याची जी कला आहे ती वाढवायची आहे. मग फक्त आपल्याला काय करायचं, आपलं लक्ष भाषेवरच असलं पाहिजे. तर हे आहे वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण मित्रांनो. आन्सर आहे 30. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 14. भाषा शिकण्यासाठी वॅगोत्स्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे मित्रांनो? तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे सामाजिक अभिसरण हा आहे मित्रांनो. त्याचं उत्तर हा पहिला आहे अभिस्मरण, कारण की सामाजिक संवाद काय असतो मित्रांनो, महत्त्वाचा असतो. तर याचं उत्तर आहे सामाजिक अभिसरण मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.